सध्या उजनी धरणात 113 टीएमसी पाणी आहे. धरणातून भीमा नदीत 4,400 तर धरणावरील वीज निर्मिती प्रकल्पासाठी देखील 1,600 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे सीना माढा उपसा सिंचन योजनेतून 70, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक पाणी आणि बोगद्यातून 400 क्युसेक पाणी सोडले आहे. डाव्या व उजव्या कालव्यांमध्ये 2100 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. नदीतील पाणी 15 फेब्रुवारीपर्यंत तर कालव्यातील पाणी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. दरवर्षी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी 3 ते 4 वेळा पाणी सोडावे लागत होते. त्यासाठी भीमा नदीतून 18 ते 20 टीएमसी पाणी सोडले जायचे. त्यासाठी महापालिकेला पैसे मोजावे लागत होते. आता समांतर जलवाहिनी झाल्याने भीमा नदीतून सोलापूर शहराला पाण्याची आवश्यकता नाही. आता जलवाहिनीतूनच पाणी घेतले जात आहे. दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडला तरी महापालिकेने नदीतून पाणी सोडण्याची मागणी केली नाही. मात्र आता नदीकाठावरील शेतकरी व गावांच्या मागणीवरून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यातून औज बंधारा आपोआप भरणार असून त्यासाठी महापालिकेला 1 रुपयाही जलसंपदा विभागाला द्यावा लागणार नाही, अशी स्थिती आहे.